नमस्कार मित्रांनो, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बीबी शंकरदे। मित्रांनो, आपण अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन चरित्र लोकांच्या समोर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने आणत आहोत। या सर्व चळवळीमध्ये तुम्ही सहभागी झालात, आतापर्यंतचे व्हिडिओ शेअर केले, लाईक केले, त्याबद्दल धन्यवाद। मित्रांनो, आतापर्यंत आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासामधील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा पाहत होतो। आजही आपण आजच्या भागामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासामधील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा पाहणार आहोत। त्यातली पहिली महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे मल्हारराव होळकर ज्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं, दुसरे गौतमीबाई होळकर ज्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं, तिसरे खंडेराव होळकर, चौथे मालेराव होळकर आणि मुक्ताई होळकर या सर्व व्यक्तिरेखांबद्दल आपण जाणून घेतलं। आजच्या भागामध्ये आपण महत्त्वाची व्यक्तिरेखा जाणून घेणार आहोत, ते म्हणजे तुकोजीराव होळकर। तुकोजीराव होळकर हे होळकर साम्राज्यातील अत्यंत विश्वासू सेनानी होते। तसं पाहिले तर ते मल्हारराव होळकर यांच्या भाऊबंदकीमधीलच होते, म्हणजे त्यांचे सख्खे चुलत पुतणे होते। सख्खे चुलत पुतणे म्हणजे ते मल्हारराव होळकर यांचे सख्खे चुलत पुतणे होते। मित्रांनो, मल्हारराव होळकर यांचा तुकोजीराव होळकर यांच्यावर प्रचंड विश्वास होता। तसं पाहिलं तर तुकोजीराव होळकर यांच्यावरती होळकर साम्राज्यामधील लढायांची महत्त्वाची जबाबदारी होती। ती जबाबदारी मल्हारराव होळकरांनी आवर्जून तुकोजीराव होळकर यांच्यावरती दिलेली होती। तुकोजीराव होळकर हे मल्हारराव होळकर यांना लढायांमध्ये अनेक वेळेस मदत करत होते। अनेक लढायांमध्ये तुकोजीराव होळकर यांचा मोठा सहभाग होता। मित्रांनो, तसं पाहिलं तर त्यांचा जन्म 26 जुलै 1725 या दिवशी झाला। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रामध्ये सुद्धा तुकोजीराव होळकर यांचा मोठा वाटा आहे। तसं पाहिलं तर मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूसमयी मल्हारराव होळकर यांनी तुकोजीराव होळकर हे विश्वासाचे असल्यामुळे त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिलेली होती। अगदी त्यांना मल्हारराव होळकरांचे नातू मालेराव होळकर यांना सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरती दिलेली होती। सांभाळण्याची अर्थात समजून घेण्याची आणि राज्यकारभार त्यांच्या वतीने चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती। आणि जी मुलकी अधिकार आहेत ते अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे देण्यात आले आणि जे सैनिकी अधिकार आहेत ते सर्व अधिकार तुकोजीराव होळकर यांना देण्यात आले। म्हणजे नवीन लढाया असतील, नवीन प्रांत काबीज करणं असेल, नवीन ठिकाणी जाऊन मोर्चे बांधणी करणं असेल, या सगळ्या गोष्टींचे अधिकार तुकोजीराव होळकर यांना देण्यात आले होते। खरं तर तुकोजीराव होळकर यांचं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व असं होतं की इतर सेनानींपेक्षा तुकोजीराव होळकर जेव्हा शत्रूच्या पुढे उभा राहायचे त्यावेळेस तुकोजीराव होळकर यांचा एक वेगळाच दबदबा होता। तुकोजीराव होळकर यांची धिप्पाड देही यष्टी होती। त्यांच्या शरीर यष्टीमुळं तुकोजीराव होळकर जेव्हा सैन्यांमध्ये जायचे त्यावेळेस इतरांना घाम फुटायचा, कारण तुकोजीरावांची ती पिळदार भली मोठी गालांवरच्या झुपकेदार मिशा होत्या, त्यांची ती पिळदार आडवी पगडी असायची। महत्वाचं म्हणजे कमरेला पल्लेदार तलवार, भली मोठी ढाल आणि धिप्पाड शरीर यष्टी, यामुळे तुकोजीराव होळकर हे सर्व सैन्यांमध्ये उठून दिसायचे। तुकोजीरावांवरती सैनिकी जबाबदारी दिल्यामुळे अहिल्यादेवी होळकर सर्व मुलकी अधिकार सांभाळत होते। म्हणजे कर असेल, कराचा भरणा असेल किंवा जकातीचा भाग असेल, आलेल्या गोष्टींचा आणि लागणाऱ्या गोष्टींचा हिशोब ठेवणं असेल, हे सर्व राज्यकारभार जो आहे अहिल्यादेवी सांभाळत होत्या मुलगा मालेरावाला घेऊन। त्यानंतर अहिल्यादेवी होळकर आणि तुकोजीराव होळकर यांच्यामध्ये अनेक वेळेस जे पत्र व्यवहार झाला त्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांचा सुद्धा तुकोजीरावांवरती प्रचंड विश्वास होता हे दिसतं। मात्र तुकोजीरावांचं एक वैशिष्ट्य होतं, ते रणांगणामध्ये शूर होते, मात्र तुकोजीराव हे राजकारणातले जे छक्के पंजे आपण ज्याला म्हणतो, राजकारणाचे जे डावपेच ज्याला म्हणतो आपण, त्या बाबतीत मात्र तेवढेसे सक्षम नव्हते। त्यांना छक्के पंजे समजत नव्हते, डावपेच एखादा व्यक्ती आपल्यावरती टाकतोय हे समजत नव्हतं आणि त्याचाच फायदा अगदी पेशव्यांपासून सगळ्यांनी घेतला आणि तुकोजीरावांना वारंवार भडकवण्याचं काम केलं। लोक तुकोजीरावांना भडकवत असायचे की घोडा एकीकडं आणि लगाम दुसऱ्याकडं अशी अवस्था झालेली आहे म्हणून, म्हणजे सैनिकी अधिकार एकाकडं आणि मुलकी अधिकार एकाकडं असल्यामुळं होळकरशाहीत बेबनाव आहेत अशा पद्धतीचा अपप्रचार हा तुकोजीरावांपाशी केला जायचा। तुकोजीरावांचं कान भरले जायचे की बाईने या वयामध्ये, म्हणजे अहिल्याबाईंनी या वयामध्ये भाकर तुकडा खावा, देवधर्म करावा, निश्चित पडून राहावं, हे सगळं सोडून मात्र राज्यकारभार करतायत। आणि मग अशा पद्धतीनं त्यांचे कान भरवल्यामुळं तुकोजीराव होळकर हे राज्यकारभारामध्ये अहिल्यादेवी होळकर ज्या लक्ष घालत होत्या त्यांच्याबाबत मात्र त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह, ज्याला आपण नकारात्मकता निर्माण होणं म्हणतो, ती झाली। अहिल्यादेवी होळकर यांनी वारंवार तुकोजींना समजून सांगण्याचा प्रयत्न केला
की तुमचं कुणीतरी मन भरवण्याचं काम करतंय. तुकोजी तुम्ही समजून घ्या ह्या गोष्टी. मात्र तुकोजींना ह्या गोष्टी समजल्या नाहीत आणि पर्यायानं झालं असं की अहिल्यादेवी आणि तुकोजीराव यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्वेष निर्माण झालं. त्यामुळं मग सेनेचा खर्च असेल किंवा लागणारी दानावैरण असेल किंवा जिंकलेला प्रदेश, मिळालेली मिळकत, ह्या कुठल्याही गोष्टीचा हिशोब मात्र देणं त्या ठिकाणी त्या तुकोजीराव होळकर यांना झालं नाही. पर्यायानं झालं असं की अहिल्यादेवी मोठ्या प्रमाणात दानगोटा फौजफाटा पाठीमागून पाठवून देत आहेत, लागणारी रसद पुरवण्याचं काम करतायत. मात्र मोहीम मात्र फत्ते होती पेशव्यांची. म्हणजे मोहीम पेशव्यांची आणि खर्च होळकरांचा, अशा पद्धतीची अवस्था ह्या होळकरशाहीमध्ये निर्माण झाली. आणि म्हणून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होळकरांच्या तिजोरीला तोटा व्हायला लागला. आणि हे अहिल्यादेवींच्या लक्षात आल्यानंतर अहिल्यादेवींनी वारंवार तुकोजींना सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुकोजींना काही समजलं नाही. पर्यायानं एवढं वितुष्ट निर्माण झालं की अहिल्यादेवी होळकर यांची मुलगी मुक्ता आणि जावई यशवंत यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तुकोजीराव वापस फिरकले नाही. ह्या सगळ्या बेबनावाचा परिणाम असा झाला की होळकरांनी स्वतःच्या रक्तावरती, स्वतःच्या कर्तृत्वावरती, घोड्यावरती मान टाकून तलवारीच्या जोरावरती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती जे राज्य उभं केलं होतं ते तुकोजीराव होळकर यांच्या पुत्रांकरवी मात्र तुकड्या तुकड्यात विभागलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तुकोजीराव होळकर यांना 4 पुत्र होते आणि ह्या 4ही पुत्रांमध्ये सुद्धा बेबनाव होता. 2 कुळपुत्र, 2 दाशीपुत्र आणि कुळपुत्र आणि दाशीपुत्र यांच्यामध्येच मोठा, लहान, थोरला, धाकटा ह्या सगळ्या गोष्टीवरून बेबनाव निर्माण झालेले पाहायला भेटले. आणि म्हणून आपल्याला अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी अगोदर तुकोजीरावांचा सुद्धा त्या इतिहासातील एक महत्वाचा व्यक्ती म्हणून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील तुकोजीराव होळकर हे व्यक्तिरेखा समजून घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण पुढची व्यक्तिरेखा समजून घेऊया. तुर्तास याच ठिकाणी थांबतो. अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या चळवळीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांपर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने पोहोचवा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये एका नवीन व्हिडिओला घेऊन. धन्यवाद.